हे बघा, 8वा वेतन आयोग तुमच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये घसघशीत वाढ करणार आहे. दुप्पटपेक्षा जास्त तुमच्या पगार आणि पेन्शन वाढणार आहे. फक्त पगार आणि पेन्शन वाढणार नाही, तर तुमच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, म्हणजे जेवढे प्रकारचे भत्ते आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जबरदस्त वाढ होणार आहे. एकूणच तुमचा पगार खूप वाढणार आहे या 8व्या वेतन आयोगाने. आणि तो 8वा वेतन आता लागू झालेलं आहे 1 जानेवारीपासून. मी पूर्ण खोल माहिती सांगणार आहे एकाच व्हिडिओमध्ये, सोप्या भाषेत खोल माहिती सांगणार आहे, ऐका. 1 जानेवारीपासून तो वेतन आयोग लागू झालेला आहे. या बघ, वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांची पगार वाढ असते, पेन्शन वाढ, ती फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. त्या कर्मचारी संघटना मागत ते सरकारने 3.67 फिटमेंट फॅक्टर ठेवा असं ते सरकारला सांगत आहे. परंतु सरकारला अर्थव्यवस्था व्यवस्थित चालवावी लागते. पूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालायला पाहिजे, म्हणून सरकार एवढा तर फिटमेंट फॅक्टर देणार नाही. परंतु तज्ज्ञ लोक सांगत आहेत तर फिटमेंट फॅक्टर 1.92 ते 2.87 यांच्यामध्ये असेल. 1.92 ते 2.87 हा पण खूप मोठा फिटमेंट फॅक्टर आहे. त्याच्याने सुद्धा जबरदस्त पगार वाढ होईल आणि पेन्शन वाढेल. साधं गणित आहे. जो फिटमेंट फॅक्टर येतो त्याला तुमच्या आता जो मूळ पगार असेल त्याच्याने गुणाकार करायचा, आणि जे उत्तर येईल तो तुमचा नवा पगार असेल. बेसिक सोपं उत्तर आहे. आता समजून घ्या, 18,000 तुमचा पगार आहे आणि फिटमेंट फॅक्टर 2 आला, 18 दुने 36, मग 36,000 तुमची नवी पेन्शन किंवा नवा पगार असेल. महागाई भत्तासुद्धा वाढणार आहे. घर भाडे भत्ता, तुम्ही कोणत्या शहरात घर घेऊन राहतात त्यानुसार 10%, 20%, 30% तो महागाई भत्ता वाढणार आहे. तुमचे पाल्य म्हणजे मुलगा मुलगी जर शाळेत जात असतील तर त्यांच्या हॉस्टेलच्या भत्ता, गणवेश भत्ता, असे वेगवेगळे भत्ते ते सुद्धा वाढणार आहेत. आणि ते मूळ पगारामध्ये समाविष्ट केले जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तुमचा पगार अजून खूप वाढणार आहे. खूप तुमचा पगार वाढणार आहे आणि पेन्शनसुद्धा वाढणार आहे. पण आपल्या देशामध्ये जवळजवळ 50 लाख लोक केंद्रीय कर्मचारी आहेत. 50 लाख लोक, आणि 69 लाख लोक पेन्शन घेतात. किती? 69 लाख लोक. म्हणजे त्यांच्या जीवनावर किती प्रचंड परिणाम होईल. त्यांच्या जीवनावर किती प्रचंड परिणाम होईल. म्हणजे जवळजवळ 1.25 कोटी लोकांचे पेन्शन आणि पगार जबरदस्त वाढणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, पगारवाढ पेन्शन वाढ चालू झालेली आहे, पण तुम्हाला तो आत्ताच भेटणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. हो, तो आयोग नेमलेला आहे, तो त्याची शिफारशी सरकारला देईल. मग सरकार त्याच्यावर फिटमेंट फॅक्टर ठरवेल. मग असा होता पुढच्या वर्षी वाढलेली रक्कम तुम्हाला पुढच्या वर्षी मिळणार आहे. तुमचे वाढणं चालू झालेले आहे पगार वगैरे, पेन्शन, पण ते पुढच्या वर्षापासून ती वाढलेली रक्कम तुमच्या हातात येणार आहे. एकूणच नवं वर्ष, हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यूज. नववर्षाची तुम्हाला एक आनंदाची बातमी कळाली. जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा. मी सांगा, पुष्कळशे लोक पेन्शन घेतात आणि केंद्रीय कर्मचारीसुद्धा आहेत. राज्य कर्मचाऱ्यांचे सुद्धा पगार वाढेल, पण थोडे वाट पाहावी लागेल त्याला. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 101% पगार वाढणार आहे. करा जास्तीत जास्त ही. आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल सोप्या भाषेतली तर सबस्क्राईब करा. परंतु जास्तीत जास्त लोकांप्रती आनंद शेअर करा. शेअर. धन्यवाद.